हॅलो फ्युचर ऑफिसर्स, वेलकम टू द कन्सेप्ट बिल्डर अकॅडमी. ज्यावेळेस एक्झामिनेशनमध्ये कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवर क्वेश्चन येतो तर त्यावेळेस आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. सुरुवातीला कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणजे काय, की फक्त कॉन्स्टिट्यूशनमध्ये रिटर्न वर्ड्स फॉलो न करता त्याच्या मागचा जर आपण स्पिरिट बघितला किंवा त्याच्या मागचा जर उद्देश बघितला तर आपल्या लक्षात येतं की ते ब्रॉडर आहे. एक्झाम्पल काय सांगतं, की फॉर एक्झाम्पल आर्टिकल 14 असेल, इक्वेलिटी बिफोर लॉ सांगतं, पण त्याच्या मागचा जर मॉरॅलिटी बघितली किंवा स्पिरिट बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये की कोणत्याही पर्सनबरोबर डिस्क्रिमिनेटरी वागणूक त्याला प्रोव्हाइड करायची नाही किंवा अनफेअर वागणूक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची नाही आहे. मग एक्झामिनेशनमध्ये ज्यावेळेस कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवर क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जास्तीत जास्त मार्क तुम्हाला जर गेन करायचे असतील तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांचा जो व्ह्यूज आहे तो आयदर इंट्रोडक्शनमध्ये किंवा कन्क्लुजनमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. मग ते काय सांगतात की कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ही काही नॅचरल सेंटिमेंट नाही आहे किंवा एखाद्या पर्सनला ती जन्मजात त्या ठिकाणी मिळत नाही, तर त्याला ती कल्टिवेट करावी लागते. ठीक आहे. त्यामुळं कॉन्स्टिट्युशनमधले जे काही स्पिरिट्स असतील, व्हॅल्यूज असतील किंवा त्याच्या रिलेटेड जे लिमिटेशन्स असतील आणि त्या व्हॅल्यूज कोणत्या, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, डिग्निटी, रूल ऑफ लॉ, तर ह्या कल्टिवेट करण्याची गरज आहे. तर ते नॅचरली त्याच्यामध्ये येत नाहीत. त्यामुळं लक्षात ठेवा, ज्यावेळेस कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवर क्वेश्चन येईल, डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं कोटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणी अदर स्टुडंटपेक्षा जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळतील.